सध्या हातकणंगले तालुक्यातील आळते जिल्हा परिषद मतदारसंघात निवडणुकीचा रंग चढलेला आहे। यंदाच्या निवडणुकीत लागू झालेलं मागासवर्गीय महिला आरक्षण आता या मतदारसंघात मोठी उलथापालथ घडवणार आहे। जुन्या नेत्यांचे गणित पूर्णपणे बदललेले आहे आणि नव्या चेहऱ्यांना पुढे येण्याची संधी मिळाल्यानं राजकीय समीकरणे पुन्हा एकदा ढवळून निघाली आहेत। या मतदारसंघात नेमकं काय चाललंय याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन लोंढे यांनी। सुमारे 28,500 मतदारसंख्या असलेल्या या मतदारसंघात आळते, सावर्डे, नरंदे, नेज, लक्ष्मणवाडी, बिरदेववाडी आणि मजले या गावांचा समावेश होतो। या मतदारसंघात माजी आमदार महादेवराव महाडिक, भाजप आमदार अमल महाडिक, काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील, शिवसेना खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव माने, माजी आमदार राजूबाबा आवळे, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार राजीव किसन आवळे, डॉक्टर सुजित मिंचेकर, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजय चौगले यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचा प्रभाव कायम आहे। म्हणूनच या भागात कोणत्याही उमेदवाराला आपली छाप उमटवण्यासाठी चांगलाच संघर्ष करावा लागणार आहे। मात्र या मतदारसंघातील प्रत्येक गावातील राजकीय गणित स्वतंत्र असल्यानं यंदाची लढत चुरशीची होणार यात शंका नाही। महाविकास आघाडीत अनेक महिलांनी रस दाखवल्यानं उमेदवारीसाठी प्रचंड उत्सुकता दिसतेय। यातील पहिले नाव आहे शर्वरी सुहास कांबळे यांचे। शर्वरी कांबळे या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य असून सामाजिक कार्यकर्ते सुहास कांबळे यांच्या पत्नी आहेत। सामाजिक कार्याच्या माध्यमातून त्यांनी मोठा जनसंपर्क निर्माण केलाय। दुसरं नाव आहे आळतेच्या ग्रामपंचायत सदस्य अलका अशोक कांबळे आळतेकर यांचं। गेल्या दशकभरापासून त्यांनी सुराज्य महिला दूध संस्था आणि क्रांतिज्योती बचत गटाचे चेअरमन पद भूषवलेलं आहे। त्यामुळे त्यांनी निवडणुकीचं रणशिंग पोकलेलं आहे। विद्यमान सरपंच अमोल कांबळे यांच्या पत्नी पूनम अमोल कांबळे या देखील निवडणुकीच्या रिंगणात दिसतील। स्थानिक लोकांमध्ये कांबळे दाम्पत्य हे लोकसेवेसाठी लोकप्रिय आहे। यानंतर एक युवा आणि उत्साही चेहरा म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं त्या म्हणजे कविता विलास कांबळे यांच्या नावाची देखील जोरात चर्चा सुरू आहे। या सर्वच महिला सामाजिक आणि स्थानिक राजकारणात सक्रिय आहेत। त्यामुळे उमेदवारी कोणाला मिळणार याबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। तर दुसरीकडे महायुतीत देखील हालचालींना वेग आलाय। यामध्ये हातकणंगलेचे आमदार अशोकराव माने यांचे स्वीय सहाय्यक सुहास राजमाने यांच्या पत्नी रुपाली राजमाने यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे। दुसरं नाव म्हणजे सविता संजय कांबळे। सविता कांबळे या सध्या आळते ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्य आहेत। त्याचबरोबर माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात। तसेच शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या डॉक्टर वर्षा अविनाश सावर्डेकर यांचंही नाव चर्चेत आलंय। आपल्या उपक्रमांमुळे समाजात त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली असून सावर्डे गावचे स्थायिक अस्थिरोग तज्ञ डॉक्टर अविनाश सावर्डेकर यांच्या सहकार्याने त्या सामाजिक आणि राजकीय, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात सक्रिय आहेत। या उमेदवारांकडून देखील जोरदार तयारी सुरू आहे। डॉक्टर सावर्डेकर शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात कार्यरत असून समाजात त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे। आणि या सगळ्यात नव्या उत्साही चेहऱ्यांपैकी एक वृषाली अंकुश कांबळे। दलित समाजातील या उमेदवाराने देखील रिंगणात उतरत नव्या राजकीय अध्याय सुरू केलाय। त्या भारतीय दलित महासंघाचे तालुका अध्यक्ष अंकुश कांबळे यांच्या पत्नी असून या निवडणुकीत त्या पहिल्यांदाच जोरदार पावले टाकत आहेत। आळते, सावर्डे, नरंदे, नेज, लक्ष्मणवाडी, बिरदेववाडी आणि मजले या गावांचा समावेश असलेल्या या मतदारसंघात तब्बल 28,500 मतदार, प्रत्येक गावाचं स्वतःचं स्वतंत्र राजकीय गणित आणि उमेदवारांमध्ये चुरस वाढवणारी नव्या आरक्षणाची नवी समीकरणं। आता सगळ्यांच्या नजरा आहेत आळते जिल्हा परिषद मतदारसंघात कोणाचा झेंडा फडकणार। आपल्याला याबद्दल काय वाटतंय आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा। धन्यवाद। कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी। 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली। 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर, मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर। आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करा।